नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात शासनाने लागोपाठ 3 GRच्या माध्यमातून निधीची पूर्तता करण्यात आलेली आहे. तर ही निधी कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यामध्ये विविध जिल्ह्यात माहे जून ते 2025 ऑक्टोबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर, सततचा पाऊस व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासंदर्भात 7 डिसेंबर 2025 रोजी महसूल वन विभागांतर्गत हा GR काढण्यात आलेला आहे. शासन यामध्ये पाहू शकतो की आपण यासाठी निधीची पूर्तता करण्यात आलेली आहे. तर यामध्ये बघा 482 कोटी दशलक्ष 69,000 व 2,29,23,000 हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर हा निधी कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे याची आपण सविस्तर माहिती पाहूया. तर यामध्ये आहे बघा, सर्वात प्रथम नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये जिल्हे आहे चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे आहेत. कालावधी ऑक्टोबर 2025 व जून 2025 यामधील आहेत. व त्यानंतर आहे अमरावतीमध्ये आहे यवतमाळ सप्टेंबर 2025 त्यानंतर पुणे विभागामध्ये कोल्हापूर, पुणे, सांगली ऑक्टोबर 2025 ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील आहे. तर कोकण विभागामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ऑक्टोबर 2025 हे कालावधी आहे. तर यानंतर आहे नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर ऑक्टोबर 2025 आहे. आणि त्यानंतर आहे नागपूर विभाग. यामध्ये चंद्रपूर ऑक्टोबर 2025 व सप्टेंबर 2025 2,29,23,000 हा निधी आहे. त्यानंतर दुसरा GR आहे बघा. राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यासंदर्भात हा 7 डिसेंबर 2025 रोजी हा GR काढण्यात आला आहे. म्हणजे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी वाहून गेलेली जमीन किंवा खडून गेलेली या जमिनीसाठी. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या जिल्ह्याला लाभ मिळणार आहे तर आपण सविस्तर माहिती पाहूया. तर यामध्ये आहे बघा, विभाग छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभाग व पुणे विभाग व कोकण विभाग यामध्ये कोणत्या जिल्ह्याला लाभ मिळणार आहे तर जालना, परभणी, बीड, जळगाव, अहिल्यानगर सप्टेंबर 2025 आणि अहिल्यानगर मे 2025. तर सोलापूर सप्टेंबर 2025 तर पुणे जून व सप्टेंबर 2025 सातारा ऑगस्ट 2025, सांगली ऑगस्ट 2025. तर कोकण विभागामध्ये रायगड ऑक्टोबर 2025 असे एकूण 90,86,57,000 इतका निधी हा या जिल्ह्याला मिळणार आहे. त्यानंतर आहे बघा तिसरा GR. या राज्यामध्ये गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात माहे ऑक्टोबर 2025 अवकाळी पाऊस व झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासंदर्भात 7 डिसेंबर 2025 रोजी हा एक GR करण्यात आलेला आहे. तर यामध्ये नागपूर विभागामध्ये गडचिरोली आणि गडचिरोली ऑक्टोबर 2025 कालावधी व चंद्रपूर ऑक्टोबर 2025. तर याचा निधी बघा रुपये 88,34,44,000 फक्त